पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी। निपाणीतील अशरफलीच्या खुनाच्या प्रकरणात 7 जण आरोपींना अटक करून त्यांची हिडलगा कारागृहात रवानगी। लवकरच आणखी 5 जण पोलिसांच्या ताब्यात असणार। 2 ऑक्टोबर रोजी भीमनगर विद्यानगर परिसरात झालेल्या निर्घृण खुनाचा पोलिसांनी उलगडा केला असून सदर घटनेत मयत अशरफ अली शेर अली नगारजी वय वर्ष 20 राहणार दावन मलिक दर्ग्या नजीक निपाणी याचा खून पूर्व वैमनस्य आणि 2022 साली मानवी गल्ली येथील अभिजित दत्तवाडे या युवकाचा बदला म्हणून खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले। या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना गजाआड केला असून यामध्ये सहभागी आणखी 5 आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही जेरबंद करणार असल्याची माहिती CPI BS तळवार यांनी दिली। या प्रकरणी पोलिसांनी रवी इराणा शिरगावे वय वर्ष 27 राहणार हनबर गल्ली, रोहित प्रशांत पठाडे वय वर्ष 24 राहणार हौसाबाई सावंत कॉलनी, ओम दिलीप कंदले वय वर्ष 23 राहणार कुंभार गल्ली, पारस संजय श्रीखंडे वय वर्ष 22 राहणार जत्राट वेस, ऋत्विक सदाशिव पावले वय वर्ष 25 राहणार महादेव गल्ली, अरबाज राज मोहम्मद सय्यद वय वर्ष 24 राहणार हौसाबाई सावंत कॉलनी, अनिकेत कृष्णा घोडेगिरी वय वर्ष 22 राहणार सासने गल्ली, निपाणी तालुका निपाणी या 7 जणांना अटक करून त्यांची रवानगी हिडलगा कारागृहात करण्यात आली आहे। या प्रकरणातील मयत अशरफ अली नगारजी याच्यावर तडीपारची कारवाई करण्यात आली होती। 2022 साली अभिजित दत्तवाडे खून प्रकरणातही त्याच्यावर खटला सुरू होता। सदर घटनेनंतर उपरोक्त आरोपी व अशरफ यांच्यात वारंवार वादाचे प्रसंग होत होते। याशिवाय हद्दीविषयीही त्यांच्यामध्ये वाद सुरू होता। त्याचेच पर्यावसान दिनांक 2 ऑक्टोबर रोजी अशरफच्या निर्घृण खुनाने झाले। दिनांक 2 रोजी अशरफ व त्याचा भाऊ सैफ अली नगारजी, प्रवीण चौगले हे तिघेजण नगारजी यांचे नातेवाईक अय्याज एकसंबे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भीमनगर परिसरात आले असता तेथे लागूनच असलेल्या अंधारलेल्या म्युनिसिपल हायस्कूलच्या पिछाडीस दबा धरून बसलेल्या रवी शिरगावे, रोहित पठाडे, ओम कंदले आदींनी तलवार, कुऱ्हाड, गुप्ती अशा हत्यारांनी जोरदार हल्ला चढवला। यामध्ये अशरफ अली नगारजी याच्या डोक्यावर दोन्ही हातावर वर्मी घाव लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला, तर सैफ अली व प्रवीण हे दोघे जखमी झाले। दरम्यान हल्लेखोरांनी खाली कोसळलेल्या अशरफ अली हा मृत झाल्याचं समजून घटनास्थळावरून पळ काढला। दरम्यान या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत तपासाची चक्रे फिरवून 7 आरोपींना अटक करून त्यांची बेळगाव हिडलगा कारागृहात रवानगी केली असून लवकरच आणखी 5 जण पोलिसांच्या ताब्यात असणार आहेत। या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर घुळेत, चिकोडी तालुका पोलीस उपअधीक्षक गोपाळ कृष्ण गौंडा यांच्या मार्गदर्शनाखाली CPI BS तळवार, फौजदार उमा देवी गौंडा यांनी सहकार्याने समवेत केला।